नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आम्ही स्वामींचे दास या आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघताना आज मी तुम्हाला आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणातील एक थरारक घटना सांगणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात नक्कीच कधी ना कधी का होईना पण गुरुचरित्र पारायण हे झालं असणार. या पारायणाचं सामर्थ्य आणि या पारायणातील अद्भुत शक्ती आज सौ भक्ती विवेक ठाकरे या ताईंच्या अनुभवातून आपणा सर्वांना पाहायला मिळेल. आजचा हा अनुभव संभाजीनगरमधून असणाऱ्या सौ भक्ती ठाकरे या ताईंचा आहे. अनुभवास सुरुवात करण्या अगोदर जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी परिवारास श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी सौ भक्ती आणि मी स्वामींची परमभक्त आहे. गेली 21 वर्ष मी स्वामी सेवेत आहे. मात्र हा अनुभव अगदी अलीकडचा. जेव्हा आम्ही नवीन फ्लॅट घेतला आणि संभाजीनगरच्या वांद्रे या भागात राहण्यासाठी आलो. खरं तर माझं सासर हे संभाजीनगरमधील रापोरी या भागात आहे. मात्र माझे मिस्टर हे सतत सरकारी नोकरीनिमित्त परगावी असल्याने त्यांच्यासोबत आमचीही त्यांच्याचबरोबर रवानगी होत असे. त्यामुळे कधी या भागात कधी त्या भागात असे आम्ही रेंटने राहत होतो. मात्र आत्ताच काही वर्षांसाठी त्यांची नियुक्ती ही अगदी प्रॉपर संभाजीनगरला झाली. मग आम्ही तिथेच एक छोटासा फ्लॅट खरेदी केला. मी, माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुली आम्ही तिथे शिफ्ट झालो. परिवार छोटासा होता, मात्र नेहमीच आमच्या पाठीवर स्वामींचा हात होता. त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत नेहमी खुश असायचो, आनंदी असायचो. आमच्या घरात भांडणं, दुःख, त्रास हे खरं तर आम्हाला कधीच जाणवलं नाही. मात्र आम्ही नवीन फ्लॅटमध्ये राहायला आलो आणि आमच्या नशिबाचे फासे हे उलटे फिरायला लागले. ते म्हणतात ना, नजर नको लागायला, अगदी तसंच झालं आणि आमच्या परिवाराला नजर लागली. अचानक घरामध्ये आजारपण आली. एकामागे एक सगळे आजारी होऊ लागले. खरं तर 1 महिन्यापासून माझ्या छातीत खूप दुखत होतं. जेव्हा टेस्ट केली तेव्हा तिथे एक गाठ असल्याचं निष्पन्न झालं. ती गाठ ऑपरेशननेच निघणार होती. शेवटी ऑपरेशनही झालं. मी त्यातून बाहेर पडत नाही तोच माझ्या मिस्टरांचा एक ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे त्यांच्या पायाचा काही भाग हा 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाला. एकामागे एक घरात संकट येत होती. आता काय करावे कळत नव्हते. मी गुरुवार व्रताला सुरुवात केली. सारामृत पारायणाला सुरुवात केली. तरीही या गोष्टी थांबत नव्हत्या. शेवटी माझी मुलगी ही एका चांगल्या पदावर चांगल्या कंपनीत जॉबला होती. तिचे परमनंटचे फक्त शेवटचे 2 महिने शिल्लक होते आणि त्याच दरम्यान तिची कंपनी ही बंद पडली. आता घरातली सगळी परिस्थिती बिघडत चालली होती. मी महिला सेवेकरी ग्रुपला ॲड होती आणि मी नेहमीच प्रदीपदादांचे अनुभव, सेवा हे सगळ्या बघत असायचे. त्यावेळेस मला सुचलं की आपण दादांना फोन करावा. खूप प्रयत्न केले आणि खूप प्रयत्नानंतर दादांना फोन लागला. दादांकडून मी सेवा मागितली आणि दादांनी मला गुरुचरित्र पारायणाची सेवा सांगितली. दादांनी मला सेवा सांगितली आणि त्याच दरम्यान आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला सुतक आलं. आता ते 12 दिवस संपल्याशिवाय काही करणं शक्य नव्हतं. मग मी त्या 12 दिवसांची वाट बघितली. जेव्हा 12 दिवस संपले त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली. पारायणाच्या पहिल्याच दिवशी माझी खूप दाढ दुखू लागली. खरं तर
आजपर्यंत कधीही मला दातांचा त्रास नव्हता. पण पारायणाच्या पहिल्याच दिवशी अचानक माझे इतके दाढ दुखू लागली की मला एका जागी बसणं वाचणं हे शक्य होत नव्हते. मात्र तरीही जसं शक्य होईल तसे मी काही अध्याय वाचले. तो दिवस गेला आणि दुसरा दिवस सुरू झाला. त्या दिवशीही खूप अडथळे आले. माझी मोठी मुलगी घरातलंच काही सामान आणताना स्कूटी घेऊन घराबाहेर पडली आणि येताना मात्र त्याच स्कूटीवरून तीही पडली. खरचटणं, डोक्याला लागणं, अगदी डोक्याला 2 टाकेही पडले. मला आता काहीच सुचत नव्हतं. इतक्या वर्षात इतक्या सेवा केल्या मात्र असे अडथळे कधी आलेच नव्हते. शेवटी मी ते पारायण सोडून दिलं. काही महिने गेले. त्यानंतर आमची परिस्थिती ही बदलू लागली. घरात पैसाही राहत नव्हता. खाण्याचे पिण्याचे हाल होऊ लागले. स्वामींची इतका सेवा करूनही असं का, असा रोज प्रश्न माझ्या मनात यायचा. मी एके दिवशी शेवटी जेव्हा मी पारायणाला सुरुवात केली, पहिल्या दिवशी जो संकल्प केला त्यात माझं एकच मागणं होतं, ते म्हणजे स्वामी दत्त महाराज, मला काही नको, फक्त घरात सुख हवं आहे, घरात आनंद हवा आहे आणि तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला तुमचं रूप पाहायचं आहे. बस इतकाच हट्ट पारायणाच्या पहिल्याच दिवशी मी महाराजांकडे धरला. माझा पहिला, दुसरा असे 4 दिवस व्यवस्थित गेले. मात्र पुन्हा 5व्या दिवशी खूप त्रास झाला. पारायण थांबवण्याचा खूप प्रयत्न झाला. सकाळपासून मला ताप, पारायणाला बसणे शक्यच नव्हते. वाईट भास व्हायचे. काहीतरी अद्भुत शक्ती आहे आणि ती त्रास देत आहे असे वेळोवेळी मला जाणवायचे. मात्र कितीही त्रास झाला तरी आता हलायचे नाही. प्रदीपदादांचे शब्द मला आठवले आणि मी पारायण पूर्ण केले. त्यानंतर 6वा दिवस गेला आणि शेवटी माझ्या पारायणाचा 7वा दिवस आला. त्या दिवशी सकाळी स्वामींसमोर लावलेला दिवा हा अचानक सांडला, ज्यामुळे दिव्यातील सगळं तेल हे सगळीकडे पसरलं. तो प्रसंग खूप भयानक होता. शेवटच्या दिवशी पारायण थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होते आणि मी शेवटचं पारायण पूर्ण केले. त्या दिवशी माझं उद्यापन होते. मी घरात पंचपक्वान्न बनवले होते. उद्यापनासाठी मी आमच्या शेजारच्या एका जोडप्याला जेवण्यासाठीही बोलवले होते. त्या दिवशी त्यांना एका ठिकाणी पूजेसाठी जायचं होतं, म्हणून आम्ही सायंकाळी येऊ असं त्यांनी सांगितलं. मग मीही माझ्या कामाला लागले. माझं पंचपक्वान्न बनवून झाले. मी स्वामींसमोर छान नैवेद्य ठेवले आणि तितक्यातच माझ्या दाराची बेल वाजवली. कोण आलं हे पाहण्यासाठी मी दरवाजा उघडला तर एक म्हातारी, अगदी 50 वर्षांची, 50 ते 55 वर्षांची असणारी बाई दारात उभी होती. हातात गाठोडं होतं. भूक लागली म्हणून काहीतरी खायला मागत होती. मला तिची खूप दया आली. मी विचार केला, आज उद्यापनही आहे, चांगला दिवस आहे, आपण तिला काहीतरी देऊ, म्हणून मी तिला दक्षिणा दिली. मात्र ती दक्षिणा नको म्हणाली, कारण असे लोक आल्यानंतर पहिले पैसे घेतात. पण मला विशेष वाटलं, कारण या बाईने एकही रुपयाला हात लावला नाही. फक्त मला जेवण हवं असा हट्ट करू लागली. मी तिला जे जेवण बनवलं होतं त्यातलं काही जेवण जेवायला दिलं, पण तिचं पोटच भरत नव्हतं. घरातलं सगळं अन्न संपल्यावर तिने स्वामींसमोर ठेवलेल्या नैवेद्याकडे बोट दाखवलं. मीही विचार केला की कधीपासून उपाशी असेल, खूप भूक लागली असेल, मी पुन्हा बनवू शकते, म्हणून मी ते सगळं नैवेद्य देखील तिच्या पुढे केलं. जेवण संपल्यावर त्यांनी एक चांगला ढेकरही दिला आणि हसून मला आशीर्वाद दिला. का कोण जाणे, पण ती बाई माझं भविष्य मला सांगू लागली. ज्या ठिकाणी तू राहतेस ती जागा चांगली नव्हती. इथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्याचा त्रास या घरात आहे. तुमच्या घरातील एक तरी सदस्याला त्या व्यक्तीचा धोका होता. तुझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत, पण तू देवाची भक्ती करतेस ना,
त्याच देवाला तुझी काळजी बघ, तोच तुझं रक्षण करतो. पण आज तू माझं मन तृप्त केलंस, मग आता मीही तुला आशीर्वाद देते आणि आजपासून ही भूमी मी पवित्र करते. खरं तर तिचे ते शब्द ऐकून मी शॉक झाली. मला आश्चर्य वाटले. तिला न सांगताच माझे सर्व दुःख तिला कसे कळले? मी विचार करत होते, त्या बोलत होत्या, मी ऐकत होते. त्यानंतर त्यांनी स्वतः मला सांगितलं, एवढा देव मांडला आहेस, पूजा केली आहेस, माझी ओटी नाही भरणार? ते शब्द ऐकून मी पटकन रूममध्ये गेले. माझ्याकडे 2-3 साड्या कोऱ्याच होत्या. त्यातील एक साडी घेतली, नारळ घेतला आणि त्या बाईची मी ओटी भरली. त्यानंतर त्या माझ्या घरातून निघून गेल्या. मात्र मी खूप वेळ त्या बाईचा विचार करत होते. खरं तर त्या बाईचे कपडे खूप मळके होते, हातात गाठोडे होते. पण जेव्हा त्या घरात आल्या, त्यांच्यासोबत घरात एक वेगळा सुगंध आला. त्या गेल्या पण घरात प्रसन्नता करून गेल्या. इतक्या दिवस घरामध्ये कधीही न वाटणारं, न होणारं प्रसन्न वातावरण हे त्या येण्याने माझ्या घरामध्ये झालं. मात्र त्या बाईंनी जे भविष्य मला सांगितलं की तुमच्या घरात कुणीतरी मृत्यू पावलं होतं, ती गोष्ट माझ्या मनात सतत खदखदत होती. कारण ही गोष्ट मला माहिती नव्हती. जेव्हा शेजारी पाजारांकडे मी चौकशी केली आणि तेव्हा मला कळालं की खरंच आमच्या अगोदर जे जोडपं इथे भाड्याने राहत होते, तर त्यापैकी एका व्यक्तीचा इथे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी तो फ्लॅट आम्हाला विकला होता. खरं तर त्या बाईचं भविष्य कसं खरं ठरलं हे मला कळेच ना. 2 दिवस निघून गेले. मी रोज त्या विचारात असायचे. आणि एक दिवशी झाडू मारताना अचानक ज्या कोपऱ्यामध्ये आमचा सोफा आहे, त्या सोफ्याच्याच त्या कोपऱ्यामध्ये त्या मावशी म्हणजे त्या बाई जिथे बसल्या होत्या, त्याच्या खाली मला एक रुमाल मिळाला. त्या बाईंच्या गाठोड्यातून तो पडला असावा असंच मला वाटलं, कारण आमच्या घरात असंही कुणी येत नव्हतं. जेव्हा तो रुमाल मी घेतला तर त्या रुमालातून एक गोटी बाहेर पडली आणि जेव्हा ती गोटी मी बघितली, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं. मी पटकन देवघरात गेले आणि स्वामींच्या हातातील ती गोटी बघितली, तर सेम टू सेम ती गोटी स्वामींच्या हातात असणाऱ्या गोटीसारखी होती. ही गोटी इथे कशी आली, का आली, मी विचार करू लागले. आणि त्यानंतर विचार करता करता मला कळून चुकले की ती माझ्या दारात आलेली दुसरी तिसरी कुणी बाई नसून तर ती माझी स्वामी आई होती. कारण त्या दिवशी धरलेला मी तो हट्ट होता आणि साक्षात गुरुचरित्रात पारायणाच्या शेवटच्या दिवशी मला दर्शन देण्यासाठी माझी दत्ताई, माझी स्वामी आई माझ्या दारात आली होती. आणि तिनेच मला ते सत्य सांगितलं, तिनेच मला माझं भाग्य सांगितले. खरंच इतके दिवस आम्ही सहन करत होतो, इतके दिवस आम्ही विघ्नांना सामोरे जात होतो. मात्र स्वामी आई घरात आली आणि आमचं भाग्य उजळवून गेली. त्यानंतर सगळं बदलून गेलं. त्या एका दृष्टांतानंतर आमचं अख्खा आयुष्यच बदलून गेलं. पुन्हा घरामध्ये एक रौनक आली, पुन्हा घरामध्ये प्रसन्नता आली. मुलीला चांगला जॉब लागला, तिचं करिअर घडलं, पतीचं प्रमोशन झालं. खरं तर आता आम्ही हा फ्लॅट रेंटने दिलेला आहे आणि तिथल्याच काही भागामध्ये एक 3 BHK फ्लॅट आम्ही स्वतः खरेदी केला आहे. ही कृपा फक्त स्वामींमुळे झाली. खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी, या वाक्याची त्यावेळेस मला पुरेपूर प्रचिती आली. स्वामी असतात, फक्त स्वामीच असतात, फक्त स्वामीच असतात. भक्तांनो, खरंच खूप अद्भुत अनुभव होता. अगदी ऐकताना आणि तुम्हाला सांगताना माझ्याही अंगावर शहारे उमटले. आजचा हा अनुभव कोणाला छान वाटला, कोणाला आवडला, त्यांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.